दंडवत. मी धनश्री. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तांबा पितळीची भांडी म्हटलं की खूप टेन्शन येतं. आता टेन्शन न घेता अगदी मिनिटामध्ये हात न लावता घरगुती मिश्रण वापरून भांडी कशी चमकतील हे बघूया. आपण काही ना काही सतत शोधत असतो. कमी वेळामध्ये भांडी कशी घासायची. सर्वात आधी आपल्याला भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ग्लास किंवा 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर सायट्रिक ॲसिड, लिंबूसत्व हे आपल्या खाण्यामध्ये वापरलं जातं, तेच इथे वापरायचं आहे. लिंबूसत्व हे काहीसं साखरेसारखंच दिसतं. त्यानंतर व्हिनेगर घ्यायचं. व्हिनेगर नसेल तर मीठ घ्यायचं. मी इथे व्हिनेगर वापरलेलं आहे. मीठसुद्धा वापरू शकता. तयार केलेलं मिश्रण 5 मिनिटं हे ठेवून द्यायचं आहे. हा तांब्या आहे आणि कितीतरी डाग त्यावर पडलेला आहे. चला तर मग जादू बघूया. आहे की नाही जादू? बघू शकता. तुम्हाला फरक जाणवत असेल. बघू शकता जिथे जिथे पाणी लागत आहे तिथे तिथे अगदी स्वच्छ क्लीन झालेलं आहे. कुठला जोर इथे लावावा लागत नाही आहे. अगदी मिनिटामध्ये फरक दिसून येत आहे. या मिश्रणातून भांडी काढल्यानंतर नेहमीप्रमाणे भांडी स्वच्छ साध्या पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे. बघू शकता आधीची भांडी आणि आताच्या भांड्यामधला फरक किती स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. आताची भांडी किती क्लीन झालेली आहे. आपण याला काहीच केलेलं नाही आहे. फक्त मिश्रणातून काढलेलं आहे आणि हलक्या हाताने स्क्रब करून घेतलेलं आहे. तसेच आपण आपलं बेसिंग किंवा नळ यालासुद्धा क्षार बसलेला असतो आणि रोजच्या वापरामध्ये आपण धुतोच. पण जो क्षार असतो ना तो खूप हार्ड असतो, तो निघत नाही. पण या मिश्रणाने ते पण काम आपलं अगदी सोपं होऊन गेलेलं आहे. त्याचप्रमाणे गॅसचे बर्नर असतात, त्यातही काही तुलकट पदार्थ आपण तळत असतो आणि त्याचे चिवट डाग पडलेले असतात, ते सुद्धा काढू शकतो. त्याचप्रमाणे आपले बाथरूमचे नळ हे सुद्धा या पाण्याने अगदी मिनिटामध्ये स्वच्छ आणि क्लीन करू शकतो. बघू शकता किती क्लीन झालेला आहे. आशा करते हा व्हिडिओ उपयोगी पडेल.